दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्ये. एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीकरता अनेक गट तट पक्ष हे सध्या तयारी करतायत आणि उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आता सुरू झाली आहे. पंढरपूर तालुक्यातील वाखरी सर्वसाधारण महिला गटाकरता जो प्रवर्ग आहे येथून कल्याणराव काळे यांच्या वहिनी आणि स्वर्गीय वसंतराव काळे यांच्या स्नुषा मोनिका समाधान काळे यांनी आपला उमेदवारी अर्ज सोमवारी 19 जानेवारी रोजी मोठ्या शक्ती प्रदर्शनामध्ये दाखल केला. यावेळी महिलांची संख्याही लक्षणीय होती. समाधान काळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत, तर कल्याणराव काळे हे प्रांतिकचे सदस्य आहेत आणि येथील निवडणुका या घड्याळ चिन्हावर लढवायच्या, स्वबळावर लढवायच्या किंवा मित्रपक्षांशी युती करून लढवायच्या अशी तयारी कल्याणराव काळे यांनी केलेली आहे. आणि दरम्यान अद्यापही अजून उमेदवारीचे निर्णय पक्षांकडून जाहीर केले गेले नसले तरी वाखरी गटामधून मोनिका समाधान काळे यांनी आपली उमेदवारी अर्ज आज आपला त्यांनी दाखल केलेला आहे आणि यावेळी काळे गटानं मोठं शक्ती प्रदर्शन केलेलं आहे. वाखरी याचबरोबर वाडीकुरोली अन्य भागातून मोठ्या प्रमाणात लोक किंवा महिला भगिनी या त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शक्ती प्रदर्शनामध्ये सहभागी झाले होते आणि त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज हा दाखल केलेला आहे. दरम्यान काळे गटानं या निवडणुकीची तयारी गेल्या अनेक दिवसांपासून केल्याचे दिसतंय. अनेक मेळावे त्यांनी यासाठी घेतलेले आहेत आणि आता त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. दरम्यान वाखरी गटामधील सर्व समस्या सोडण्याचं आश्वासन मोनिका काळे यांनी दिलेलं आहे. पाणीपुरवठा, आरोग्य, महिला सक्षमीकरण यासह विविध उपाययोजना या गटामध्ये केल्या जातील असे त्यांनी सांगितलेलं आहे. पंढरपूर तालुक्याचे विकासकर्ते वसंतदादा काळे, राजूबापू पाटील, सुधाकर पंत परिचारक, औदुंबर अण्णा पाटील, भारत नाना भालके यांना वंदन करून मी आज माझा सर्व जनतेच्या सोबत अर्ज भरला आहे. वाखरी गटातून जिल्हा परिषदसाठी मी माझा अर्ज भरला आहे राष्ट्रवादी पक्षातून. विकास तर सगळीकडे चालूच आहे, पण आपल्या भागांमध्ये जे रस्ते आहेत, ज्या अंगणवाड्या आहेत त्याचा विकास करायचा आहे. माझं शिक्षण बारामतीसारख्या शहरात झालं, तिथला जो विकास आहे तो मला आपल्या इकडं आणायचा आहे. बचत गटामार्फत सर्व महिलांना काम द्यायचं आहे, मला त्यांच्यासोबत काम करायचं आहे आणि हे विजन घेऊन मी हा अर्ज भरला आहे. अनेक उमेदवार आहेत समोर, तुम्हाला लोकांनी काय लोकांनी माझं काम बघितलंय आणि माझी उमेदवारी ही लोकांमधून आली आहे. त्यांनी मला उमेदवार म्हणून समोर आणले म्हणून मी माझा अर्ज भरला आहे आणि म्हणून त्यांनी मला पुढे आणलं आहे. वाखरी जिल्हा परिषद गटातून अनेक नावं चर्चेत आहेत, त्याच्यामध्ये सुनीता गायकवाड आहेत, बागल आहेत, त्या अनेक जण उभा राहणार आहेत. त्यांच्या आव्हानाकडे ह्या सगळ्या उमेदवारीकडे कसं बघतात? ज्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे त्या सगळ्या माझ्या भगिनीच आहेत. लोकशाही आहे, त्या अर्ज भरणार आहेत, त्यामुळं त्यांनी भरलाच पाहिजे आणि आव्हान असं काय नाही. त्या सगळ्यांना सोबत घेऊनच पुढे काम करायचं आहे. त्यामुळं अर्ज भरला काय तरी पुढे मागं होऊ शकतो, त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊनच काम करायचं असा माझा उद्देश आहे. लोकशाहीतील विश्वास आहे. हो, तुम्ही बघितली असेल माझी रॅली आता, त्यामध्ये तुम्हाला समजलंच असेल की लोकांची मला किती साथ आहे. स्वर्गीय वसंतदादा काळे यांनी शिक्षण संस्थांच्या माध्यमातून, साखर कारखानदारीच्या माध्यमातून एक काळेमुळे परिवाराची रोवली होती. तालुक्यामध्ये मागील 20-25 वर्षापासून काळेचा गड हा अभेद्य मानला जात आलेला आहे. अशा वेळी वाखरी गटातून तुम्ही उभारताय, काय वाटते? नाही, मला खूप छान म्हणजे सगळ्या लोकांमधून उमेदवारी आल्यामुळे, वाखरी गटातून माझं नाव वर आल्यामुळे मला स्वर्गीय दादांच्या विचारांना पुढे नेण्याचा एक मार्ग मिळाला आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक शासकीय केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना राबवल्या जातात, त्याचा लाभ पुरेशा प्रमाणात मिळत नाही अशी एक भावना ग्रामीण भागातून व्यक्त झाली होती. काय सांगाल याबाबत? नाही, असं काही नाही की लाभ राबवला जात नाही. लाभ दिला जातो आणि ते लोकांपर्यंत पोहोचतेच कामासाठी मी हा अर्ज भरला आहे. याच काम पुढं करायसाठी मी माझा उमेदवारी अर्ज भरला आहे.